यो नमस्कार होम बॉयज, तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल की हा गणपती स्पेशल ब्लॉग असणार आहे. तर आणि फक्त एक ब्लॉग नाही येणार आहे, अख्ख्या ब्लॉगची सिरीज असणार, म्हणजे अजून खूप सारे ब्लॉग येणार आहेत. माझा आधी प्लॅन होता की 11 दिवस 11 ब्लॉग्स टाकू, बट आता थोडे चेंजेस आले. मी विचार केला की 2 दिवसाचा आपण एक ब्लॉग बनवू, असे दोन 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 दोनच्या सेट मध्ये ब्लॉग्स येते, मग अराउंड ते 5-6 ब्लॉग्स बनतील. तर आज आहे आपला गणपती बाप्पाचा फर्स्ट डे आणि आता जस्ट डेकोरेशन कम्प्लीट केले. सकाळचे 7:30 वाजलेत आणि डेकोरेशन आत्ता कम्प्लीट झालं. तर थोडा वेळ झोपीन आणि त्यानंतर डायरेक्ट खाली जाईन, कारण खाली सोसायटीच्या म्हणजे आपल्या मोहननगरच्या विघ्नहर्त्याचं आगमन आहे आणि त्यानंतर आपल्या घरच्या गणपतीचं सुद्धा आगमन आहे. तर ते सर्व करायचं आहे आणि त्यानंतर मग पुढे दिवस सुरू होईल. बाकीच बऱ्याच जागेवर गणपती आहेत, ते बघायचे आहेत. कॉलेजचा गणपती आहे, नंतर अजून मित्र आहेत त्यांच्याकडे सुद्धा गणपती आहेत. सो ते गणपती करायचे आहेत अजून. आणि गणपतीमध्ये जरा कामात असणार, धावपळ धावपळ असणार, त्यामुळे असं कंटिन्यू फोन पकडून बोलत राहणं, हा वाला ब्लॉग केवढा जमेल ऍटलिस्ट पहिल्या दिवशी तरी, नो आयडिया. तर मी ट्राय करेन, बट मोस्टली जसे खूप सारे शॉर्ट्स असतील आणि जे ब्लॉग असेल तो त्या शॉर्ट्स मध्ये असेल. दुसऱ्या दिवसापासून मी बोलीन डायरेक्ट तो वाला ब्लॉग आणि फन जास्त असणार आहे. तर गणपती आहे म्हणजे मजा असणारच आहे. मी चेंज करतो आणि आपण भेटू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ये दोनों हाथ उधर ही लगाओ नहीं गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. हो देवा गणपती देवा गणपती श्री शक्ती विनायक. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अजून एकदा घेऊ. थोडा वाटी घ्या बस बस. पप्पा खाली ठेवायचं आहे. पप्पा खाली जायचं का? खाली की वरती जाणे? खाली वरती. असं मग गावडे तिकडे पकड. हात पकडा. इमानचं पकडा. इमानचं पकडा. फर्स्ट डे डन झालाय आणि आज आपण सकाळी आपल्या कॉलनीच्या गणपतीच्या नंतर घरच्या गणपतीचं आगमन केलं आणि त्यानंतर जेव्हा मी बाहेर गेलो, माझा फोन डेड झाला होता. मी लक्षात नाही दिलं की चार्जिंग केवढी झाली आहे केवढी नाही, तर त्यामुळे मी जास्त शूट नाही करू शकलो. बट मी उद्या काळजी नक्कीच घेईन की असं होणार नाही. उद्या मॅक्स शूट करायचं ट्राय करीन. तर भेटूया आपण डे 2 मध्ये.
SOS, do you understand? प्रसाद येतला काय देशीचा घेणार ना. हाय गाईज, वेलकम टू डे 2. आणि आज आलोय पोद्दारच्या राजाला आणि दर्शन घेतलंय, सगळं झालंय. आणि त्यानंतर सर्वात पहिलं काम असतं ते पाहुणा जेव लागत. अरे कॉपीराईट लागणार यार. सॉरी गेले आमचा. तर कोणाला पण लाईन मध्ये उभं राहायची इच्छा नसेल आणि कोणाला सरळ लाईन मध्ये घुसायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट पाटील. पाटील इज गुड इन दॅट. पाटील सांगून जातो कुठेतरी दुसरी. अरे तुम्हाला काम झाल्याशी मतलब आहे ना. विषय आपण रिव्ह्यू घेऊया आता जेवणात काय काय कसं आहे. ऍक्च्युली मी सुरू केलेलं आहे. सुरू करून 10 मिनिटं झाली. रिव्ह्यू दुसरी नंबर परत 1. भरून आणली प्लेट. बघा परत भरलेली प्लेट आहे. दिस इज व्हेज कोल्हापुरी. हे आहे पनीर. पनीर काय पनीर आहे काहीतरी पनीरचं. पनीर मसाला घे ना मग. पनीर मसाला बोलूया आपण याला. सगळ्यात सुंदर भाजी पनीरची. सुंदर भाजी एकदम. खूप छान आहे महाप्रसाद. महाप्रसाद कधी नाव ठेवायचं नसतं असं बोलतात, पण तो जरी असा बोलतो ना खूप सुंदर आहे, नाव ठेवूच शकत नाही. खूप छान. मधुराज किचन, अधुराज किचन. खातो नाही काका, हे तू घे ताट घेऊन ये जेवायला. तर कॉलेजचा गणपती करून मस्त जेवण वगैरे आपण आलोय अनिकेतकडे. अनिकेत माझ्या शाळेतला मित्र आहे. आम्ही 5वी ते 10वी आम्ही सोबत होतो, सेम क्लास. माझ्या मागच्याच बेंचवर बसायचा. आधी होता राहायला चुनाभट्टीला, आता आलाय तो डोंबिवलीला. त्यामुळे एवढा लांब आम्हाला फिरवतो गणपतीसाठी यार. नेहमी आम्ही सगळे मित्र येतो कॉलेजचे. 7-8 जणांचे आमच्या कॉलेजचे होते, शाळेतले. आम्ही नेहमी सर्व मित्र येतो शाळेतले. आमच्या 7-8 जणांचा ग्रुप आहे. बट आता सगळे लागलेत कामाला, त्यामुळे अर्धे काल येऊन गेले, अर्धे आलेच नाहीत. आणि आम्ही आज आलोय दुसऱ्या दिवशी. आणि काय वाटतं भाई, आले चांगलं वाटतंय? जरूर सगळे आले त्याच्यामुळे येऊन चाललेत. थोडे थोडे एक काय येणं पण चांगलं वाटतं. सगळे येऊन चाललेत. Best. काय आता सगळेच कामाला लागलेत. येत आहेत तसे येत आहेत. चालेल. तर आता इथून आपण जाणार आहे नेक्स्ट कॉलेजला. परत कॉलेजच्या गणपतीचं विसर्जन आहे, तर तिकडे भेटू डायरेक्ट. जन्मनावा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीराम माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे राम. तर डोंबिवलीमध्ये अनिकेतचा गणपती करून आता आपण आलोय माझ्या कॉलेजच्या म्हणजेच पोद्दारच्या राजाच्या विसर्जनासाठी. कॉलेजचा गणपती 1.5 दिवसात असतो, त्यामुळे त्याचं आज विसर्जन आहे. तर आपण त्याच्या विसर्जनासाठी मस्त एन्जॉय करू. यांना ब्लॉग मध्ये यायचं म्हणून यांना फक्त मी साऊथ गणपतीचे माहिती उंदीर असतात, सफेद उंदीर आणि नॅचरल उंदीर. हा तो कुठला मूवी होता, तो स्टुअर्ट लिटल, आणि ही आपला नॉर्मल मूषक राज.
कॉलेजच्या गणपतीचं विसर्जन अटेंड करून हे पूर्ण विसर्जन शेवटपर्यंत नव्हतं, थोडा वेळ होतो तिकडे. तिकडून आलोय आपण सोसायटीतल्या आणि माझ्या घरच्या सर्व आरती घ्यायला. लाईट गेली, लाईट खराब झाली आहे. हा, तर त्या चेंज वगैरे केल्या आणि आरतीसाठी आलोय. आता झाल्या विभा यार आणि घेत तू पण काहीतरी बोल. तर हा, तर माझ्या घरची आरती झाली, विभाची आरती झाली, सोसायटीची पण आरती झाली. सोसायटीच्या आरतीला मी नव्हतो आणि आता आलोय अपूर्वच्या घरी. आज डे 2 आहे आणि डे 2 एंड झालाय. मी कॉलेजचा गणपती गेला, अनिकेतकडे गेलो आणि त्यानंतर सोसायटीमध्ये ज्या असतात आरत्या सगळ्यांकडे त्या केल्या. माझा आवाज बऱ्यापैकी बसलाय, त्यामुळे व्लॉगच्या एंडला मी काय नाही बोलत, फक्त एवढंच बोलीन की जे पुढे व्लॉग्स येणार आहेत ते नक्की बघा आणि इथे आपण आपला व्लॉग एंड करूया. पीस.